निमित्त आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला कदापि सोडणार नाही. आणि या काळी जेव्हा आपण बघतो मागच्या बाजूला कचरा कुंडी होती आणि तशीच कचरा कुंडी इथे देखील होती. आणि या कचरा कुंडीवर काही लोक एकत्र येऊन पत्र्याच्या शेडमध्ये भक्तीस त्यांनी आरंभ केला. आणि अनेक वर्ष या परिसरामध्ये कोणताही प्रोटेस्टंट चर्च नव्हतं. आणि अशा समयी या छोट्याशा परिसरामध्ये काही लोक एकत्र येत होते आणि प्रभूची भक्ती करत असे. आणि सन्मान्य पाळक साहेबांशी बोलत होते आणि सन्मान्य सोनावणे साहेब हे ह्या आरंभी पाळकी सेवेमध्ये होते. त्यानंतर अनेक पाळक येऊन गेले आणि ही सेवा निरंतर या पत्र्याच्या शेडमध्ये चालत होती. आपल्याला माहिती आहे आपण ज्या परिसरामध्ये राहतो पुण्यातल्या सगळ्यात क्राईम एरियामध्ये गणलं जातं. आज देखील रिक्षावाले इथे येऊ इच्छित नाही कारण की त्यांना माहिती आहे इथे काही देखील कधी देखील घडू शकतं. परंतु या अंधकाराच्या भागात या पापाच्या बंधनात देखील प्रभूने काही लोक, काही सेवक, काही दास व काही दासी पेरलेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस, अंधकारामध्ये प्रकाश प्रकट झाला. त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. या परिसरामध्ये परत एक बार प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशाला प्रदर्शित करणाऱ्याचं नाव आहे ख्रिस्ती मंडळी चर्च. आणि ते आपल्या 36 एनिव्हर्सरी साजरं करत आहे. आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे धन नाही, परंतु जवळपास 16 वर्ष अगोदर या मंडळीची उभारणी परत एक वार पत्र्यामधून इमारतीच्या स्वरूपात येऊ लागली. प्रेज द लॉर्ड. 10,000 रुपयात बांधकाम सुरू केलं. आपल्याला माहिती आहे 10,000 रुपये काही देखील नाही, परंतु आज प्रभूमध्ये ते कार्य वृद्धिंगत होत गेलं कारण की येशूची योजना तिथे आहे. प्रेज द लॉर्ड. जिथे तिथे योजना, देवाची योजना, प्रभूची योजना जिथे असते त्यांना कोणी देखील थांबवू शकत नाही. तर देव स्वर्गातून पुरवठा करणारा या वीर आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि जेव्हा आम्ही ही फरशी सारवत होतो त्या समय आज प्रभूने आम्हाला मार्बलची फ्लोरिंग दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस. वरून पत्र्याचं शेड करत होतं, आज वर कम्युनिटी हॉल दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे प्रभूची योजना होती. आम्ही काही फॉरेन वरून काही फंड्स आणलं किंवा काही असं काही नाही. आपल्या लोकांनी प्रभूमध्ये दिलं. आज देखील 60 ते 70% लोक दशमांश देतात. प्रेज द लॉर्ड. आणि आपण अल्प जरी दिलं तरी प्रभूमध्ये ते बहुत असं आहे, बहुत असं आहे. कारण की प्रभू त्यांना त्या दिलेल्या दानाला, त्या धनाला तो काय करतो, बरकत देतो. प्रभूचं सामर्थ्य मंदिरामध्ये. जेव्हापासून या मंदिराची उभारणी केली अनेक लोक या मंदिरामध्ये जॉईन झाले, अनेकांचं तारण झालं, अनेक जण ख्रिस्तामध्ये आले. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपल्यापैकी अनेक जण ख्रिस्तामध्ये आहेत. रात्री देखील उशिरा पूर्ण चर्च भरलेलं होतं आणि आपण आराधना, भक्ती आणि प्रभूची स्तुती केली. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असं की ही सेवा निरंतर वाढत आहे. वर आपल्या संडे स्कूलचे लेकरं आहे आणि कितीतरी आनंदाची बाब आहे की ह्या वर्षामध्ये पवित्र आत्म्याचे अभिषेक या संडे स्कूलच्या लेकरांवर देखील उतरत आहे. प्रेज द लॉर्ड. या वर्षामध्ये पवित्र आत्म्याचे भिन्न भिन्न भाषा हे लेकरं बोलणार आहे. कारण की दर रविवारी संडे स्कूलचे लेकरं उपास करून, निरंतर उपास करून गुडघ्यावर प्रार्थना करतात. सर्व लेकरं साक्ष देतात. प्रेज द लॉर्ड. मंडळी देखील दर रविवारी पुढे येते साक्ष देते. काल देखील जवळजवळ 10 ते 12 साक्ष झालेले आहेत. आणि आपल्याला थांबवावं लागतं की बस पुरे करा, कारण की आपल्याला संदेश देखील ऐकायचा आहे. आमचे लोक प्रभूमध्ये पेटलेले, प्रभूमध्ये जागृत, प्रभूमध्ये संजीवित झालेले आहे. ते धावत येतात कारण की त्यांना माहिती आहे प्रभूचा गौरव करण्यासाठी आमची म्हणजे मनुष्याची निर्मिती झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. ऑनलाईन सेवा देखील आपली जवळजवळ आता 6 वर्ष पूर्ण करत आहे. आणि जवळपास फेसबुकवर मी त्या काउंट करत होतो, जवळपास 40 लाख लोकांनी नुसतं इंडियामध्ये, महाराष्ट्रात नाही, भारतात नव्हे तर US मध्ये, UK मध्ये, कॅनडामध्ये आणि कॅरेबियन कंट्रीमध्ये आज जवळपास 40 लाख लोकांच्या पेक्षा जास्त लोकांनी ही ऑनलाईन भक्ती जॉईन केलेली. प्रेज द लॉर्ड. यूट्यूब चॅनलवर जवळपास 18 लाख लोक आपल्याशी कनेक्टेड आहे. आणि हे कोणाचे गौरव आहे? देवाचा गौरव. एक समय पत्र्याच्या शेडकडे लोक बघत नव्हते, परंतु आज तासन तास ह्या मंडळीची भक्ती ते आपल्या स्मार्टफोनवर बघतात. प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे घडलं? हे कोणाचं कार्य? हे देवाचं कार्य. प्रेज द लॉर्ड. कारण की जिथे देव आहे तिथे ताकद आहे, जिथे देव आहे तिथे सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे अनेकांना प्रभू आरोग्य देत आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकांच्या जीवनामध्ये मिरेकल्स होते, अनेकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडते, कारण की आमचा देव येशू आहे. आणि येशू आपल्या लोकांमध्ये कार्य करतो आणि अद्भुतरित्या कार्य करतो. आणि खरोखर याबद्दल आपल्याला आनंद आहे, अभिमान आहे. परंतु आम्हाला थांबायचं आहे का? आम्हाला आणखीन प्रभूमध्ये वाढायचं आहे, कारण की आम्हाला प्रभूमध्ये मोठी जबाबदारी दिलेली आहे.
कालच प्रॉफिटिक वर्ड होता आणि सर्वांना आपण इथे वेगवेगळे वर्ड्स देखील दिलेले, सगळ्यांना मिळाले ना रात्रीच्या वेळेस? यस. आणि प्रत्येकाला त्या गोष्टीचा अनुभव आला की कॅन्डल लाईटमध्ये जेव्हा आपल्या हातामध्ये ती स्लिप आली, त्या स्लिपमध्ये बघत असताना वर्ष 2025 मध्ये प्रभू तुम्हाला काय देते ते दिसलं. आणि मला प्रॉफिटिक वर्ड अनेकांना उत्सुकता असते, पाळक साहेबाला काय मिळालं है ना, पाळक साहेबांना काय मिळालं. मागच्या वर्षी हेच वचन होतं की बलाने नव्हे परिक्रमे नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हे वचन माझ्याकडे आले होते, जे थीम पण आहे आणि ते माझ्या हाती आले. परंतु या वर्षी जे आलेले आहे त्याकडे मी फार गंभीरतेने बघत आहे आणि प्रभूला धन्यवाद देते. आणि तो म्हणत आहे की उठ, जागृत हो, कारण की माझं येणं जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजूया त्या प्रभूसाठी, कारण की ज्याची आपण वाट बघत आहोत, जी प्रभूची योजना या मंदिरासाठीच नव्हे तर अखिल सृष्टीसाठी आहे. आणि तो निर्माण करता देव म्हणतो आता समय कमी राहिलेला आहे. तू उठ, तू जागृत हो, तू पेट, सेवेला लाग, समाधानी बसू नको, कारण की माझा समय तो आता जवळ आलेला आहे. आणि यासाठी या मंडळीमध्ये नुसती आराधना करणं पुरेसं नाही. इथे प्रभूमध्ये आम्हासाठी खूप मोठं कार्य प्रभूने ठेवलेलं आहे आणि निरंतर प्रभूमध्ये अनेक लोक जोडले जात आहे, कनेक्ट होत आहे आणि प्रभूमध्ये अनेक जण आशीर्वादित होत आहे. आणि त्यासाठी प्रभूला मान, महिमा, गौरव असो. प्रेज द लॉर्ड. जे मागील आठवड्यामध्ये आपण निरंतर काम करत आहोत, आपण निरंतर कार्य करत आहोत, घरोघरी प्रार्थना झालेल्या आहे, कॅरल सिंगिंग झालेलं आहे, संपूर्ण आठवडा दररोज आपण मंदिरामध्ये येत आहोत आणि त्या सर्व भक्ती प्रभूने आशीर्वादित केलेल्या आहे. आणि त्यासाठी मंडळीचे चर्च कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल या सर्वांचे आभार. आणि आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया, कारण की प्रत्येकाने आपला समय, आपला वेळ या सेवेसाठी अर्पित केलेला आहे आणि यामध्ये आनंद आहे. किती लोक रडत रडत काम करत होते, हात वर का. आम्हाला आनंद आहे, कारण की हे सेवाची संधी जे तुम्हाला आणि मला मिळते. आपण आपल्या देशासाठी विशेष प्रार्थना करूया की जी मोकळीकता, जे स्वातंत्र्य प्रभूमध्ये तुम्हाला आणि मला मिळालेले ते अबाधित राहावं, कारण की तो वेळ आलेला आहे की या दिवसामध्ये अनेक विरोधक आपल्या विरोधात उभे. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की जरी किती विरोध झाला तरी देखील आमच्या बरोबर आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव अनुकूल आहे, येशू अनुकूल आहे, तर आमच्यासाठी कोणी देखील प्रतिकूल नाही. आणि आमच्या प्रभूने प्रतिकूलतेमध्ये आपलं रक्त सांडत आम्हासाठी विजय घोषित केलेला आहे. आणि तोच विजय आम्हाला या जगाला विदित करण्यासाठी या मंडळीला प्रभूने ठेवलेला आहे. आज जशा विशेष शास्त्र पाठाकडे आपण जाऊया आणि मत्तई शुभ वर्तमान याचा अध्याय 16 हा आपण काढूया आणि वचन 13 पासून तर 20 पर्यंत मी वाचतो. मत्तई शुभ वर्तमान याचा अध्याय 16 आणि 13 पासून तर 20 पर्यंत मी वाचतो आणि त्यानंतर आपण त्यावर विशेष संदेश, आज न्यू इयर आहे त्याचप्रमाणे आपलं वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने आपण ऐकणार आहोत. मत्तई 16:13. नंतर फिलिप्पियाच्या कैसरिया कडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्याने विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्टा तर कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशू त्याला म्हणतो, शिमोन बर्योना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला हे प्रगट केलेले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निघून सांगले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. अशा प्रकारे प्रभू या वचनाच्या द्वारे आज तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. आज आमच्यामध्ये सन्मान्य पाहुणे वर्ग आहे. आपण त्यांचं निश्चितच परिचय म्हणण्यापेक्षा ते सर्व परिचितच आहे, कारण की या समाजामध्ये पुणेमध्ये असं कोणी नाही की जे काळसेकर कुटुंबाला ओळखत नाही. 3 आहे आणि पाळकसाहेब आहे, त्यांची सन्मान्य पाळकीनबाई पत्नी आहे, त्यांचा मुलगा प्रतीक आहे आणि आज आमच्या सन्मान्य आंटी देखील आहे. आणि मी आणि माझा घराणा तो परमेश्वराची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड.
इथेच आम्हाला 3 जनरेशन दिसतात जे सेवेमध्ये आहेत. आणि अशा प्रकारे प्रभूने तुम्हाला आणि मला घराण्यांना जे पाचन दिलं त्यानुरूप रेव्हरंड डॉक्टर प्रमोद काळसेकर साहेब आज आमच्यामध्ये आहे. पुण्यातल्या सर्वात मोठ्या चर्चेसमध्ये CNIच्या विविध चर्चेसमध्ये त्यांनी मोठी सेवा केलेली आहे अनेक वर्षापासून. आपलं डॉक्टर प्रोफेशन त्याचप्रमाणे मंडळांची सेवा आणि ती देखील सामर्थ्याने भरून ते सेवा करत आहेत. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये रश्मीजी देखील आहे आणि प्रभूमध्ये आम्ही त्यांचं देखील स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्या वाजूया रश्मी मॅडमसाठी. कारण की खरोखर एक समाजसेवेमध्ये म्हणा किंवा कल्चरल विभागामध्ये म्हणा किंवा विविध लोकांना प्रबोधन करण्यामध्ये म्हणा किंवा आपला ख्रिस्त याचा प्रकाश विविध प्रकारे जे प्रभूने त्यांना कृपादान दिलं त्याच्याद्वारे प्रदर्शित करण्याकरता त्यांचा उपयोग देखील प्रभू महानरित्या करत आहे. लय भारी मध्ये लेकिन पुणेरी आहे ना मॅडम, त्यामध्ये देखील पुण्यातले विविध कल्चरल प्रोग्राममध्ये ते सादर करतात. सुंदर असे पुण्यातले विविध जे मोठे आयकॉनिक लोक आहे त्यांना देखील ते सादर करतात. विविध कलाकार आहे त्यांचे देखील ते इव्हेंट्स घेतात आणि अशा प्रकारे ते विविध लेखन कार्यामध्ये देखील ते संलग्न आहे. ते अलौकिकचे भूतपूर्व संपादक देखील होते आणि असे अनेक कार्य त्यांच्यामध्ये. आज आम्ही सन्मान्य आईंसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा. काळसेकर आंटी आज आमच्यामध्ये आहे आणि प्रभूमध्ये त्यांची सेवा प्रभू आशीर्वादित करत आहे. त्याचप्रमाणे प्रवीणजी आज आहेत आमच्यामधून, दुबईवरून ते आलेले आहे. सन्मान्य पाळक साहेबचे बंधू, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उभं राहावं. आणि त्यांची सन्मान्य पत्नी विद्याताई देखील आज आमच्यामध्ये आहे आणि त्यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजवूया. ह्या कोल्हापूर इथे राहतात, त्यांची कन्या देखील आहे, ती देखील आज डॉक्टर आहेत आणि कोल्हापूर इथे ते राहतात. ते देखील आता MBBSच्या लास्ट इयरला आहे. आणि प्रभू अशा प्रकारे डॉक्टर एका बाजूला आहे, समाजसेविका एका बाजूला आहे, परंतु हे सर्व सांभाळत असताना मिनिस्ट्रीला प्राधान्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, प्रभूने आम्हाला खूप काही दिलेलं आहे, प्रत्येक काला इथे दिलेला आहे. प्रश्न हाच आहे की जेव्हा आपण प्रभूला आपल्या जीवनामध्ये आद्यस्थान देतो, प्रभू तुम्हाला मला वाढवतो, घडवतो आणि उंच स्थानावर प्रस्थापित करतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्या उच्च स्थानातून ख्रिस्ताचा प्रकाश त्या दिवट ठेवलेल्या दिव्यासारखे नव्हे तर पर्वतावर स्थापित केलेलं नगर हे लपू शकत नाही. त्याचप्रमाणे काळसेकर कुटुंबाची कीर्ती ही कधी देखील लपू शकत नाही. नुसतं ख्रिस्ती समाजच नाही तर पुण्यातले आणि महाराष्ट्रातले इतर लोकांसाठी ते मार्गदर्शक असे आहे. आणि आज प्रभूला धन्यवाद असो की या मंडळीच्या या वर्धापन दिनी, ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आज त्यांना आम्ही आमंत्रित केलं. त्यांनी आनंदाने ह्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जरी त्यांना त्यांचं चर्च होतं ख्रिस्त विश्वमंडळी, ते चर्चच्या पश्चात ते आमच्यामध्ये आलेले आहे. आणि प्रभूमध्ये आपण जोरदार टाळ्या वाजवत त्यांना मी इथे पाचन करतो की त्याने पुढे यावं आणि प्रभूने दिलेला तो विशेष संदेश त्यांनी आम्हापर्यंत आणावा. सन्मान्य काळसेकर पाळक साहेब. सर्वप्रथम 2025 या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि आजच्याच दिवशी ख्रिस्ताची मंडळी ही आपल्या मंडळीचा 36वा वर्धापन दिन आहे. आणि म्हणून 2025 हे नववर्ष आणि आपला 36वा वर्धापन दिन या सर्वांबद्दल देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्या त्रैक देवाच्या नावामध्ये मी स्वतः व्यक्तिशः आणि माझ्या कुटुंबातर्फे आपणा प्रत्येकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. गेली 36 वर्षे परमेश्वराने ह्या मंडळीचा प्रतिपाळ केला. एका छोट्या रोपट्याचं वृक्ष त्याने केलं आणि ह्या अंधकारमय जगामध्ये एक सुंदरशी जगाचा प्रकाश म्हणून ही मंडळी या ठिकाणी ठेवली. आणि ह्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये आपल्या मंडळीचे प्रिय पाळकसाहेब सुधीर चव्हाण पाळकसाहेब गेले 20 वर्ष या मंडळीची पाळकी सेवा करतात. मला वाटतं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की परमेश्वराने गेले 20 वर्ष त्यांना या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि खरोखर परमेश्वराने आपल्या पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना केलेला आहे. ज्ञान, बुद्धी, चातुर्य देऊन या मंडळीची धुरा वाहण्यासाठी योग्य मार्गदर्शन त्यांचं केलं आणि त्याबद्दल खरोखर पाळसाहेबांची सेवा, त्याचप्रमाणे आपली पास्टेट कमिटी आहे, त्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांची देखील सेवा, त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि जे आपण सर्व उपस्थित आहात आपणा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो की आजच्या नवीन वर्षी आणि मंडळीच्या ह्या 36व्या वर्धापन दिनानिमित्तानं देवाचं वचन सांगण्याची संधी आम्हाला दिली. याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. वचनाकडे जाण्यापूर्वी प्रार्थना करूयात.
देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेतृत्व उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आज ख्रिस्ताची मंडळी या आपल्या मंडळीचा 36वा वर्धापन दिन आहे. आणि या 36व्या वर्धापन दिनानिमित्तानं पवित्र शास्त्रातून सद्बोध घेत असताना पवित्र शास्त्रात प्रथम मंडळीची सुरुवात कशी झाली हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि योग्य असे ठरेल. पवित्र शास्त्रात जर आपण जुन्या करारापासून उत्पत्तीपासून तर प्रगटी करण्यामध्ये चाललं तर नेमकी मंडळीची सुरुवात कुठे झाली हे जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर जुन्या करारामध्ये देवाची मंडळी अशी आपल्याला कुठं स्थापन झालेली किंवा तिचा उगम आपल्याला दिसत नाही. जुन्या करारामध्ये काय होतं तर एक इस्रायल राष्ट्र, यहुदी समाजानं बनवलेलं इस्रायल राष्ट्र किंवा इस्रायल देश असं आपल्याला जुन्या करारात आपण पाहतो. परमेश्वराने त्याचा दास अब्राम याला पाचारण केलं. अब्रामाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाचे 12 मुलं, त्या 12 मुलांचे 12 वंश आणि त्या 12 वंशाचं झालेलं इस्रायल राष्ट्र की ज्याच्याविषयी परमेश्वर म्हटला, मी तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल. अगदी मलाकीपर्यंत आपल्याला फक्त एक राष्ट्र दिसत आहे. मंडळीची स्थापना झालेली कुठेच आपल्याला जुन्या करारात दिसत नाही. जसंच आपण नवीन करारामध्ये येतो, देवाचा पुत्र मानवी देह धारण करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने या भूतलावर आला. 3.5 वर्ष त्यांनी सेवा कार्य केलं. त्यामध्ये 12 शिष्यांची निवड त्यांनी केली आणि आता हा प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांना एक अति महत्वाचा परंतु मार्मिक प्रश्न विचारत आहे. तो म्हणतो, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? तुम्हाला काय वाटतं? लोक माझ्याविषयी काय चर्चा करत आहे? आणि ते त्याला म्हटले, कोणी तुम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान असं म्हणतं, कोणी म्हणतं की तुम्ही यशाया आहात, कोणी म्हणतं इर्माया आहात, तर कोणी म्हणतं तुम्ही एक संदेष्ट आहात. आणि मग येशू त्यांना म्हणतो, पण तुम्ही जे माझे शिष्य आहात ते तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? आणि त्यामध्ये आंद्र्याचा भाऊ शिमोन हा त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हे ऐकताच प्रभू येशू ख्रिस्त आनंदित होतो, प्रफुल्लित होतो आणि उत्साहाने तो म्हणतो, हे शिमोन बार योना, तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस यांनी नाही तर माझ्या स्वर्गीय पितानं तुला हे प्रगट केलं आहे. तू शिमोन म्हणजे पेत्र, पेत्र म्हणजे खडक आहेस, या खडकावर मी आपली मंडळी स्थापेन. मंडळी हा शब्द खऱ्या अर्थानं येशूच्या मुखातून आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसतो. येशूनं म्हटलं, पेत्र म्हणजे खडक, ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापेन. तिथे मंडळीची सुरुवात लवकरच होणार आहे असं आपल्याला साधारण दिसून येतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या हायतेमध्ये मंडळीची स्थापना झाली नाही आणि त्याला एक फार महत्वाचं कारण होतं. जरी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची निवड केली, 3.5 वर्ष त्यांना प्रशिक्षण दिलं, जगातील सर्वात प्रख्यात गुरु प्रभू येशू याच्या हाताखाली 12 शिष्य शिकले, या येशूचे संदेश त्यांनी ऐकले, येशूने केलेले सद्बोध, सांगितलेले दाखले, दिलेले शिक्षण या सर्वांची त्यांनी प्रचिती घेतली. एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार, अद्भुत चमत्कार आपल्या डोळ्यांनी त्यांनी पाहिले. येशूला आंधळ्यांना दृष्टी देताना, कुष्ठरोग्यांना बरं करताना, भूते काढताना, नवे मृतांना पुनरुत्थित करताना हे सर्व अनुभव शिष्यांनी घेतला. पण एवढा 3.5 वर्षाचा येशूचा सहवास आणि अनुभव याच्यावर मंडळी स्थापन करण्याकरता त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता नव्हती, त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं. नवे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्यांना एक इशारा देऊन ठेवला होता की त्याद्वारे तुम्हाला मंडळीची स्थापना करता येणार नाही. पण येशू स्वर्गारोहण होण्यापूर्वी आपल्या सर्व शिष्यांना एकत्र करतो आणि म्हणतो, पहा, यरुशलेम सोडून जाऊ नका, कारण पित्याने दिलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले होते त्याची वाट पहा. कारण तुमचा बाप्तिस्मा पाण्याने झाला खरा, पण लवकरच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल, असं म्हणून त्यांच्या डोळ्यादेखत तो स्वर्गात घेतला गेला.
आणि मग येशूने सांगितल्याप्रमाणे आज्ञाधारकप्रमाणे हे शिष्य एका खोलीमध्ये येऊन दररोज पिता काय देणगी देत आहे याची वाट ते पाहत होते. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. येशूच्या स्वर्गारोहणानंतर 10वा दिवस म्हणजे त्याच्या पुनरुत्थानानंतरचा 50वा दिवस, ज्याला पेंटिकॉस्ट असा दिवस म्हणतात, त्या दिवसाची कथा. 120 जण घरामध्ये पिता काय देणगी देत आहे याची वाट पाहते, प्रार्थना करत बसले आहे. त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं, अचानकपणे वाऱ्याच्या सुसाट्याचा मोठा नाद झाला आणि अग्नीच्या जिव्यासारख्या वेगवेगळ्या होत असलेल्या जीवा त्यांनी पाहिल्या. त्या प्रत्येकावर येऊन बसल्या आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आणि तीच घटना होती की जिथे मंडळीची स्थापना आता होणार होती. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय, त्याच्या अभिषेकाशिवाय मंडळीची स्थापना होणं शक्य नव्हतं. आणि म्हणून तोपर्यंत मंडळीची स्थापना झाली नाही. हे आज आमच्या मंडळीच्या वर्धापन दिनी आम्ही पवित्र आत्म्याचं मंडळीमधले समक्षता, त्याचं अस्तित्व, त्याचा अभिषेक किती महत्वाचा आहे हे या ठिकाणी आम्ही जाणून घेतलं पाहिजे. 12 शिष्य सुद्धा येशूच्या सहवासात असूनही मंडळीची स्थापना करू शकले नाही. ते हातबल होते, अशक्त होते, दुर्बल होते, कारण पवित्र आत्म्याशिवाय मंडळीची स्थापना होणार नव्हती. केवळ ते शिष्यच नाही, ज्या येशूने त्यांना सांगितलं की पित्याने दिलेल्या देणगीची वाट पहा, ते येशूकडे पहा. ते येशूच्या जीवनाचं थोडं अवलोकन आपण करूया. पहिल्या 30 वर्षामध्ये येशूच्या जीवन कालाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला अंधारात ठेवत आहे. परंतु एक घटना आपल्याला दिसते. येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना नित्यनेमाप्रमाणे वलांडण स्थान पाळण्याकरता आपल्या आई वडिलांबरोबर मंदिरात गेला. तो मागं राहिला, मरियम आणि योसेफ पुढे गेले. आणि येशूचा शोध घेत जेव्हा पुन्हा मंदिरात आले तेव्हा त्यांना काय दिसलं? आपला हा 12 वर्षाचा येशू गुरुजनांमध्ये बसून त्यांच्याशी संभाषण करताना त्याने पाहिला. आणि त्याचे बोलणे ऐकून त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून लोक थक्क होत होते, हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. पहा, त्या 12 वर्षाच्या येशूकडे नीट पहा. इतकं ज्ञान, बुद्धी आणि चातुर्य त्याला आहे. नियमशास्त्र कोळून प्यालेलं आहे की गुरुजनांसमवेत शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील यांच्या समवेत संभाषण करत आहेत. त्याच्या उत्तरावरून, त्याच्या बुद्धीवरून लोक थक्क झाले. मग माझा प्रश्न असा आहे, हा जो 12 वर्षाचा येशू जो पवित्र आहे, कारण पवित्र आत्म्याकरवे त्याचा जन्म झालेला आहे, त्याचा ज्ञानाचा उपयोग करून नियमशास्त्र त्याला माहित असताना त्याच वेळेस त्याने सुवार्थ कार्याला सुरुवात का नाही केली? येशूला पूर्णपणे माहित होतं माझा जीवनकाल फार अल्प आहे, थोडका आहे. आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करून 12 वर्षी जर त्याने सुवार्थाला सुरुवात केली असती तर किती छान झालं असतं. परंतु पुढचे 18 वर्ष येशू ख्रिस्त गप्प राहिला. एकही संदेश नाही, कुठलंही शिक्षण नाही, कुठलाही चमत्कार नाही. 30 वर्षापर्यंत शांत राहिला. का तो शांत राहिला? का त्याने सुवार्थ सांगितले नाही? त्याच्या जीवनामध्ये एका गोष्टीची उणीव, एक प्रसंग, एक घटना घडणं आवश्यक होतं. त्याच्याशिवाय तो सुवार्थ कार्याला सुरुवात करू शकत नव्हता. आणि ती घटना झाली ज्यावेळेस तो 30 वर्षाचा होता. तो 30 वर्षाचा असताना बाप्तिस्मा करणारा योहान यार्देन नदीमध्ये लोकांना बाप्तिस्मा देत आहे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. आणि मग ह्या येशू ख्रिस्ताला देखील ह्या योहानाने बाप्तिस्मा दिला. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातून बाहेर आला त्यावेळेस असं म्हटलंय, तेव्हा आकाश उघडलं आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपानं त्याच्यावर आला आणि आकाशवाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ती एक अशी खून होती की पवित्र आत्म्याने झालेला अभिषेक केवळ त्याच्याच नंतर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा सुवार्थ कार्याला सुरू करू शकत नव्हता. तो त्याप्रमाणे अशक्त आणि दुर्बल होता. कारण पुढचंच वचन आम्हाला असं सांगतं, मग सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. आत्म्याने परिपूर्ण होऊन, आत्म्याने सामर्थ्यशाली होऊन त्या येशू ख्रिस्ताला सेवा कार्य सुरू करता येत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी 18 वर्ष वाट पाहिली. आणि म्हणून या ठिकाणी मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किती आहे हे तुम्हाला समजून द्यायचं आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा सुद्धा पवित्र आत्म्याने अभिषेक झाल्याशिवाय सुवार्थ कार्याला त्याने सुरू केले नाही. आणि मग ज्यावेळेस पवित्र आत्मा ह्या भूतलावर आला, पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीची स्थापना झालेली आहे. आणि मग पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी कशी असती हे आपल्या 36व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण त्या मंडळीकडे थोडंसं अवलोकन करूया. पाहूयात की पवित्र आत्म्याने पेटलेली, पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी कशी असावी. प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय 42व वचन, त्यामध्ये असं म्हटलंय, ती मंडळी म्हणजे पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी कशी आहे, ते सर्वजण प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात
भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असत. आमची मंडळी आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ही पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी आहे. प्रेषितांच्या हातून अद्भुत कृत्य आणि चिन्हे होत होती. विश्वासणारे सर्व एकत्र होते, त्यांचं सर्व समायिक होतं. ते आपापली जमीन आणि मालमत्ता विकून जसजशी लोकांना गरज लागत तसतसं एकमेकांना ते वाटून देत होतं. ते दररोज पवित्र मंदिरामध्ये एकत्र येत, प्रार्थना करत आणि देवाची स्तुती करत हर्षाने आणि सालसमानाने ते जेवित असत. आणि प्रभू तारण प्राप्त झालेल्या अनेकांची भर दररोज त्या मंडळीमध्ये टाकत असत. ही आहे पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी. आज 36 वर्ष आमच्या मंडळी झालेल्या असताना आम्ही देखील सीमावलोकन करूया. होय प्रियानो, प्रत्येक मंडळीमध्ये अनेक अरिष्ट आहेत, संकट आहेत, अनेक गरजा आहेत. आमच्या मंडळीत सुद्धा अनेक गरजा असतील. आमच्याकडे आर्थिक ओढाताण असेल, परंतु सर्वात महत्वाची गरज लक्षात ठेवा, प्रत्येक मंडळीला पवित्र आत्मेचं सान्निध्य, त्याचा अभिषेक आणि त्याचा आशीर्वाद याच्याशिवाय मंडळी कार्यरत होऊ शकत नाही. ती असमर्थ आणि अकार्यशील अशी असते. आणि म्हणून आज या 36व्या वर्धापन दिनी आम्ही प्रार्थना करूयात की आमच्या मंडळीला बाकीच्या गरजा तर आहेत, पण पवित्र आत्म्याचा अभिषेक प्रत्येकावर व्हावा. 2000 वर्षापूर्वी जसं त्या 120 जणांवर प्रत्येकावर तो पवित्र आत्मा आला, तसं आमच्या प्रत्येक मंडळीतील सभासदावर त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक होऊन आम्ही परिपूर्ण व्हावं. ही कळकळीची प्रार्थना आम्ही करणार आहोत का? पवित्र आत्म्याने पेटलेली मंडळी तर होती, परंतु ज्यावेळेस काही वर्ष निघून गेले, मग त्या मंडळीमध्ये जे उत्तेजन होतं, जे उत्स्फूर्तपणा होता, जे आवेश होता, तो मात्र हळूहळू निघून जायला लागला. आणि साधारण आता 20-25 वर्ष लोटून गेलेले आहेत. संत पौल इफिसमध्ये एका छोट्या मंडळीमध्ये गेलेला आहे आणि त्या मंडळीकडे पाहूया ती मंडळी आम्हाला कशी दिसते. अगदी जी आपली ख्रिस्ताची मंडळी तशीच एक मंडळी, अशी कल्पना करा. असंच एक चर्च आहे इफिसमध्ये आणि त्या चर्चचा साधारण 25वा वर्धापन दिन आहे, कारण येशूचं स्वर्गारोहण होऊन 25 वर्ष निघून गेले होते. ख्रिस्ताची मंडळी आपल्या मंडळीचा 36वा वर्धापन दिन आहे, इफिसीतील मंडळीचा 25वा वर्धापन दिन आहे आणि म्हणून मोठ्या थाटामाटात ते वर्धापन दिन साजरा करत आहेत. असेच प्रचंड लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत, कारण वाढदिवस आहे त्या मंडळीचा वाढदिवस. आणि मग त्या ठिकाणी प्रेज अँड वर्शिप झाली, स्तुती आराधना झालेली, स्तोत्र वाचन चालू आहे. आणि त्याच वेळेस देवाचा सेवक पौल शांतपणे येतो. पहिल्यांदाच त्या मंडळीमध्ये येत आहे, तो पाहुणा आहे आणि जाऊन तो मागं जाऊन बसतो. आणि मागं जाऊन बसून जे सर्व उपासना चालली आहे याचं बारकाईने तो निरीक्षण करत आहे. आणि मग त्या ठिकाणी युथ ग्रुप येतात, मोठं क्वायर आहे, स्तुती आराधना होते, स्तोत्र वाचलं जातं, गीतं गायली जातात, उत्तम संदेश दिला जातो, सर्व प्रकारचे वर्शिप चालू आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर उपासना संपताच पौल त्या ठिकाणून उठतो आणि येऊन पुढे उभा राहतो. सर्वांना थोडंसं आश्चर्य वाटतं, हा कोणीतरी नवीन दिसत आहे, एक पाहुणा आहे आणि तो पुढे येऊन काय बोलणार आहे याकडे सर्वांचे कान टवकरले जातात. त्या उपासनेमध्ये स्मशान शांतता होती, सर्वांचं लक्ष पौलाकडे आहे. तो पौल त्या मंडळीला उद्देशून एक अति महत्वाचा आणि मार्मिक प्रश्न विचारतो. तो म्हणतो, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे का? हाच प्रश्न आज मी तुम्हाला विचारत आहे. किती जणांना खात्री की पवित्र आत्मा मला मिळाला आहे? हात वर करूया. कितीतरी जण म्हणतात पवित्र आत्मा मिळालेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस पौलाने त्या मंडळीला हा प्रश्न विचारला, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे का, त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे? ती मंडळी त्याला म्हटली, पवित्र आत्मा आहे का काय हे आम्ही ऐकलं सुद्धा नाही. प्रेषितांची कृत्याचा 19वा अध्याय, इफिसीतील मंडळी 25व्या वर्धापन दिनी पौलाला उत्तर देते, पवित्र आत्मा आहे का काय हे आम्ही ऐकलंच नाही. मग पौल त्यांना म्हणतो, मग तुम्ही कोणाचा बाप्तिस्मा घेतला? ते म्हणतात, आम्ही तर योहानाचा बाप्तिस्मा घेतला. पौल त्यांना म्हणतो, योहान तर पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. मग पौलाने त्यांना प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा दिला. पौलाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला आणि ते ईश्वरी संदेश देऊ लागले. पवित्र आत्म्याने सामर्थ्याने परिपूर्ण झाले. प्रियानो, आमच्या या 36व्या वर्धापन दिनी थोडंसं सीमावलोकन करूयात, आत्मपरीक्षण करूयात. आमची मंडळी त्या इफिस सारख्या मंडळी तर नाही ना? होय, दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे आध्यात्मिक शिबिरं चालू आहेत, संजीवनाच्या सभा चालू आहेत, प्रेज अँड वर्शिप चालू आहेत, सर्व स्पर्धा चालू आहेत, सर्व स्तुती गायन चालू आहेत. पण त्या मंडळीसारखं पवित्र आत्मा आहे का काय हेच त्यांनी ऐकलं नाही.
पवित्र आत्मा विरहित अशी ती मंडळी होती. इट वॉज अ पॉवरलेस चर्च. आणि म्हणून ह्या 36व्या वर्धापन दिनी प्रार्थना करूयात की प्रभू, आमची मंडळी पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेली, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जाणारी, या अंधकारमय जगामध्ये पवित्र आत्म्याने पेटलेली अशी आमची मंडळी असावी, असं आम्ही या ठिकाणी कळकळीची प्रार्थना केली पाहिजे. आपली जी मंडळी आहे त्याला अनेक उपमा पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ संत पौल करिंथकरास पत्र लिहितो. करिंथकरास पहिलं पत्र, याचा 3 अध्याय 9 वचन. तो म्हणतो, तुम्ही जी मंडळी आहात ती देवाचं शेत, देवाची इमारत अशी आहे. ख्रिस्ताची मंडळी ताडेवाला रोड ही देवाचं शेत आणि देवाची इमारत अशी आहे. मग जर आमची मंडळी देवाचं शेत आहेत, तर आजच्या या 36व्या वर्धापन दिनी एक शेतीचा नियम आपण जाणून घेऊयात. तुम्ही आणि मी जी देवाची मंडळी, देवाचं शेत आहोत, तर मग एक शेतीचा नियम आहे. तो शेतकरी, प्रत्येक शेतकरी जाणतो, आणि तो नियम असा आहे, जे काय तुम्ही पेराल तेच उगवलं जात. जशी पेरणी तशी कापणी हा शेतीचा नियम आहे. हा कुणासाठीच बदलत नाही. एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जर गहू पेरला तर त्याला कंस येतात, त्या कंसामध्ये गहूच असतात आणि गहू पाकडून बाजूला केले जातात. एखाद्या शेतकऱ्याने जर ज्वारी पेरली तर ज्वारीला ज्वारीचे कंस येतात, त्या ज्वारीच असती. गहू पेरला आणि ज्वारी निघाली असं कधी होत नाही, कारण शेतीचा नियम आहे, जशी पेरणी तशीच कापणी. जे तुम्ही पेराल तेच उगवेल. एकदा एक ख्रिस्ती विश्वासणारा शेतकरी आहे, विश्वासातला आहे, प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे, देवाची सेवा करणारा नीतिमान असा शेतकरी आहे, दानधर्म करणारा, परोपकार करणारा शेतकरी आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये एकदा द्राक्षाचं बी पेरलं. मोठी शेती आहे आणि सर्वत्र द्राक्षाचं बी पेरल्यावर साधारण 3 ते 4 महिन्यानंतर सुंदरशी द्राक्षवेल त्याला आली. आणि ते पाहून तो सर्व प्रसन्न झाला, आनंदित झाला की त्याच्या शेताला सुंदरशी द्राक्षवेल आली, लवकरच त्याला फळ येणार याची त्याला खात्री होती. हा शेतकरी एकदा रात्री गुढ्यावर केला आणि परमेश्वराची तो प्रार्थना करत आहे. तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू माझं अंतःकरण जाणतोस. मी तुझ्या दृष्टिकोनातून सरळ आणि सात्विकतेने वागलेलो आहे. मी नीतिमान आहे. मी कुणाचंही वाईट केलेलं नाही. मी दानधर्म आणि परोपकार केलेला आहे. तुला भिवून वागणारा मी आहे. आणि मला माहिती आहे की तुझं वचन मला सांगतं, जे काय तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, असं तू आम्हाला आश्वासन दिलायस. यावेळेस मी तुझ्याकडे कळकळीची विनंती करत आहे, आणि मी तुझ्याकडे जे मागणार आहे ते तुम्हाला देशील असं माझी पूर्ण खात्री आहे. आणि ती विनंती ही आहे, 3 महिन्यापूर्वी मी द्राक्षाचं बी पेरलं खरं, त्याला सुंदरशी द्राक्षवेल आली, पण माझी तुला अशी विनंती आहे की ह्या द्राक्षवेलीला आता अंजीर येऊ देत. ऐकेल का हो परमेश्वर त्याची प्रार्थना? का बरं? तो तर नीतिमान आहे, देवाला भिवून वागणारा, सरळ सात्विकपणे वागणारा. किती धार्मिक असेल, नीतिमान असेल, तर परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकणार नाही, कारण देवाचे एक नियम आहेत, ते नियम कोणासाठी बदलत नाहीत. तो नियम असा आहे की ज्याची पेरणी तशीच तुम्ही कापणी करणार. मग प्रियांनो, तुमच्या 36व्या वर्धापन दिनी देवाचा एक अद्भुत नियम समजून घ्या. गलातीकरास पत्राचा 6वा अध्याय 7वं वचन संत पौल लिहितो, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. मनुष्य जे काय पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो कोणी देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, आणि जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. ह्यात बदल होणार नाही, काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणून आज तुमच्या वर्धापन दिनी प्रत्येक जण आत्मपरीक्षण करावं, आपल्या जीवनाचं समावलोकन करावं. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशाची पेरणी करत आहात? कारण जशी पेरणी तशी शेवटी कापणी होणार आहे. त्या न्यायाच्या दिवशी जी कापणी होणार आहे तुमच्या पेरणीवर अवलंबून आहे. आज जर तुम्ही देह स्वभावासाठी पेरत आहात, म्हणजे देहाची कर्म, म्हणजे सर्व प्रकारचा राग, कलह, वैर, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही, असं पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं. मग जर तुम्ही आज देहाच्या कर्माची पेरणी करत असाल, त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी तो न्यायाधीश म्हणेल, माझा नियम तुला ठाऊक आहे, जशी पेरणी तशीच कापणी. जर तू देह स्वभावासाठी पेरणी केली, तुला नाशाचं पीक, मजपासून निघून जा. सैतान व त्या दूत यासाठी जो अग्नीचा सरोवर ठेवलेला आहे त्यात मजपासून जा. आणि मग त्या शेतकऱ्यासारखं
तुम्ही त्या न्यायस्थानाच्या समोर गुडघे टेकून प्रार्थना कराल, अश्रू ढाळून आक्रोश आणि आकांत करून म्हणाल, हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर आणि मला सार्वकालिक जीवन दे. तो म्हणाल, माझा नियम अटळ आहे. ज्या कोणी देह स्वभावाची पेरणी केलेली आहे त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, त्या नियमामध्ये बदल होणार नाही. परंतु प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही आत्म्याची पेरणी करत असाल, आत्म्याची फळं म्हणजे प्रीती आहे, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ही जर तुमच्या जीवनातून ओसंडून वाहत असतील तर त्या न्यायाच्या दिवशी निश्चिंत राहा. कारण देवाचा नियम आम्हाला सांगतो, जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण आत्मपरीक्षण करूयात, आम्ही कशाची पेरणी करत आहोत. आणि म्हणून आमच्या वर्धापन दिनी याकोब आम्हाला एक धोक्याचा इशारा देतो. याकोब याचा 4 अध्याय 4 वचन, अहो अविश्वासू लोकांनो, जगाशी मैत्री देवाशी वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. आज जर आम्ही या जगाचे मित्र झालो आहोत, जगाशी आम्ही हात मिळवणी केलेले आहेत, जगामध्ये जाऊन भ्रष्ट झालेलो आहोत, सर्व प्रकारचे भ्रष्टाचार, लाचलुचपणा, व्यभिचार, जार कर्म हे जर आमचे चालू असतील तर त्याच वेळेस आपोआप आम्ही देवाशी वैर पत्करलेला आहे. कारण जगाशी मैत्री हे देवाशी वैर आहे. आमच्या वर्धापन दिनी आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आम्ही कुणाचे मित्र होऊ पाहणार. श्रीमंत मनुष्य आणि भिकारी लाजार, कथानक आपल्या सर्वांना ठाऊक आहे, तो दाखला सर्वांना ठाऊक आहे. श्रीमंत मनुष्य मेला, तो अग्नीच्या सरोवरात त्या ठिकाणी शिक्षा भोगण्यासाठी गेला. लाजार, भिकारी लाजार होता, तो मेला आणि तो अब्रामाच्या कुशीमध्ये त्याला जाऊन बसला. आणि ही गोष्ट सांगितल्यावर मग संडे स्कूलची टीचर आपल्या संडे स्कूलच्या मुलांना एक मार्मिक प्रश्न विचारते. पहा, संपूर्ण जीवनामध्ये तो श्रीमंत मनुष्य ख्याली खुशालीने राहत होता, पंचपक्वानं खात होता, मोठ्या बंगल्यामध्ये राहत होता, पण मेल्यावर तो त्या अधोलोकात गेलेला आहे. आणि हा भिकारी लाजार, भिकारी जीवन जगला, त्या श्रीमंत मनुष्याच्या तुकड्यावर तो जीवन जगला, पण मेल्यावर देवदूताने उचलून त्याला अब्रामाच्या कुशीत जाऊन ठेवलं. तुम्हाला ह्यापैकी कोण बनायला आवडेल? प्रत्येक मुलाने काय काय वेगळं उत्तर दिलं, पण त्यामध्ये एक चाणाक्ष धूर्त मुलगा होता. तो म्हटला, टीचर मी तुम्हाला सांगतो, जिवंत आहे तोपर्यंत मला श्रीमंत मनुष्य व्हायला आवडेल आणि मेल्यावर मला भिकारी लाजार व्हायला आवडेल. असं होऊ शकेल का? दोन्ही डगावर हात नाही ठेवता येत. आम्हाला निवड इथेच केली पाहिजे आणि आमच्या निवडीवर आमचं मुक्काम स्थळ अवलंबून आहे. जे तुम्ही पेराल त्याचीच कापणी होईल. तुम्ही जर देवाचं शेत आहात तर लक्षपूर्वक घ्या, पेरणी कशी करत आहात, कारण न्यायाच्या दिवशी कापणी तीच होणार आहे. पुढे तो पाऊल आम्हाला सांगतो, मंडळी म्हणजे देवाची इमारत आहे आणि ह्या इमारतीविषयी 1 कोरिंथ 3 अध्यायामध्ये तो म्हणतो, मी तर ख्रिस्त म्हटलेला पाया घातलेला आहे आणि ह्या पायावर प्रत्येक जण आपलं बांधकाम करत आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून, ख्रिस्ती मंडळी म्हणून आपल्या जीवनाचं बांधकाम करत आहोत. जे आम्ही सत्कृत्य करतो, जी नीतिमत्ता आम्ही दाखवतो, जे आम्ही धर्माचरण करतो, जे दानधर्म परोपकार करतो, हे सर्व आमचं बांधकाम चालू आहे. संत पाऊल म्हणतो 2 प्रकारचे बांधकाम करणारे लोक आहेत. कोणते लोक? कोणी सोनं, रूप आणि मौल्यवान पाषाण यांचं बांधकाम करत आहे, तर तुमच्यातलं कोणी लाकूड, गवत आणि पेंडा यांचं बांधकाम करत आहे. 2 विभाग आपल्या चर्चमध्ये आहेत, मंडळीमध्ये आहेत. कोणी सोनं, रूप, मौल्यवान पाषाण, तर कोणी लाकूड, गवत आणि पेंडा यांचं बांधकाम करत आहे. संत पाऊल म्हणतो आपण कसं बांधकाम करत आहोत याविषयी प्रत्येकानं जपावं, कारण प्रत्येकाचं बांधकाम उघडकीस येईल. तुम्ही जे बांधकाम करत आहात, आतापर्यंत काय केलं मला माहित नाही, इथून पुढे जपून बांधकाम करा, कारण एके दिवशी तुमचं बांधकाम उघडकीस येणार आहे. आणि आपले अनेक लोक आहेत ना, कोणत्या प्रकारचं बांधकाम करत आहेत ह्याला फार महत्व देत नाही. सोनं, रूप, मौल्यवान पाषाण का लाकूड, गवत आणि पेंडा, कुठलीही गोष्ट घेतात, पण बांधकाम किती उंच माझं व्हायचं याकडे सर्वांचं लक्ष आहे. कुणी लाकडाचं बांधकाम करत आहे, पण टोलेजंग बिल्डिंग बांधलेली आहे, 10-12 मजली बिल्डिंग बांधली ख्रिस्ती जीवनामध्ये, पण लाकडाचं बांधकाम. कुणी गवत आणि पेंड्याने बहुमजली इमारत बांधली. कशासाठी? त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी प्रभूला सांगायला, प्रभू पहा मी किती उंच आणि मोठं बांधकाम केलेलं आहे, मी किती सेवा कार्य केलं, माझी कुटुंब या मंडळीचं फाउंडर मेंबर आहे, इतक्या वर्ष मंडळीमध्ये मी सक्रिय सेवा केलेले, मी इतके संदेश दिलेले, एवढी लोकांना स्वार्थ सांगितलेले, एवढं प्रेज अँड वर्शिप मी केलेले, मी किती केलं हे सांगण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. पण प्रियांनो, बांधकामाची परीक्षा कशी होणार आहे
हेच आमच्या लक्षात आलेलं नाही. त्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. कारण पुढचं वचन आम्हाला सांगतं, मग तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाच्या बांधकामाची परीक्षा अग्नीने होईल. बांधकामाची परीक्षा अग्नीने होणार आहे. ज्याचं बांधकाम जळून जाईल त्याचा तोटा होईल, ज्याचं टिकेल त्याला मजुरी मिळेल. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, ख्रिस्ती जीवनामध्ये बांधकाम तर मोठं केलं, पण दर्जेदार धातू, सोनं रूपान मोलवान पाषाण यांचं तुमचं बांधकाम आहे का? लाकूड, गवत आणि पेंड्या, अग्नीमध्ये जळून जाणारं खाक बांधकाम असेल, किती उंच केलं तरी ते अग्नी परीक्षेमध्ये नष्ट होणार आहे. लाकूड, गवत आणि पेंड्याचं बांधकाम कोणचं? प्रभू येशू ख्रिस्त मत्तई 6:1 मध्ये आम्हाला सांगतो, मनुष्यानं पाहावं म्हणून तुम्ही आपलं धर्माचरण न करण्याविषयी जपा, केलं तर माझ्या पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही. जे जे बांधकाम तुम्ही मनुष्यानं पाहावं म्हणून केलेला दानधर्म, लोकांनी गौरव करावं म्हणून केलेली प्रार्थना, लोकांना दिसावं म्हणून केलेला उपवास, कुठलंही धर्माचरण लोकांनी मला पाहावं, माझी स्तुती करावी, माझं गौरव व्हावं, येथे मला हारतुरे मिळावेत, माझा सत्कार व्हावा, यासाठी केलेलं सर्व जर धर्माचरण असेल, शेवटल्या दिवशी अग्निपरीक्षेमध्ये जळून खाक होईल. आणि म्हणून छोटीशी झोपडी बांधा, काय हरकत नाही, पण सोनं, रूप आणि मोलवान पाषाण याचं दर्जेदार बांधकाम करा, म्हणजे अग्निपरीक्षेमध्ये ते जळून जाणार नाही. आमची मंडळी ही देवाची इमारत आहे. आम्ही कोणत्या प्रकारचं बांधकाम करत आहोत? पुढे संत पौल करंथीकारास पहिलं पत्र 12 अध्याय 12 वचन, तो म्हणतो, मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहे. ख्रिस्ताची मंडळी ताडेवाला रोड हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि म्हणून त्या शरीराकडे थोडंसं आपण पाहूयात, त्याची उपमा आपण घेऊयात. तो म्हणतो, जसं एक शरीर असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि सर्व अवयव मिळून एक शरीर होतं, तसाच ख्रिस्त आहे. आपण एक शरीर असावं म्हणून एका आत्म्यात आमचा बाप्तिस्मा झाला आहे. आणि म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरित्या तुम्ही प्रत्येक जण त्याचे अवयव आहात. ख्रिस्ताची मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि वैयक्तिकरित्या तुम्ही त्याचे अवयव आहात. कुणी डोळा आहे, कुणी कान आहे, कुणी जीभ आहे. आमचे पाळक साहेब या शरीराचं मुख आहेत, कारण ते देवाचं वचन सांगतात. परंतु मुख तेव्हाच बोलू शकतं जेव्हा हृदय रक्त पुरवठा करत असतं. आणि म्हणून तुमच्यातलं कोणीतरी हृदय आहे, ते वरून दिसत नाही, पण पाळक साहेबांसाठी प्रार्थना करत आहेत. त्यांना देवाने मार्गदर्शन करावं, त्यांचं सहाय्य करावं म्हणून मंडळीमध्ये प्रार्थना करणारे प्रेयर वॉरियर्स आहेत. आणि म्हणून पाळक साहेब या ठिकाणी उत्तम देवाचं वचन सांगू शकतात. असं प्रत्येकाचा अवयव ठरवून दिलेला आहे, प्रत्येकाचं कार्य निराळं आहे. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात. आणि म्हणून सर्व शरीर मिळून या शरीराच्या उन्नतीसाठी आम्ही झटत असतो, की ज्या शरीराचं मस्तक तर ख्रिस्त आहे. माझा प्रश्न असा आहे, 36व्या वर्धापन दिनानिमित्तानं हे जे शरीर आहे, प्रत्येक अवयव निरनिराळा आहे, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, ते एकमेकापासून संयुक्तपणे सहयोग करून एकमेकाला कार्य करत आहेत का एकमेकामध्ये बेबनाव आहे, एकमेकावर वाद आहे, मतभेद आहेत, गैरसमज आहेत? असं असेल ते शरीर कसं टिकू शकेल? गेली 50 वर्ष झाले हा जो माझा उजवा हात आहे ना, हा खूप महत्वाची कामं करतो. हा हात मला संदेश लिहिण्यासाठी मदत करतो. जे मोठमोठे वेगळे डॉक्युमेंट्स असतात, महत्वाचे डॉक्युमेंट्स, ते सही करायला हा हात मला मदत करतो. पेशंट तपासताना या हाताने मी इंजेक्शन देतो. आणि हा हात अतिशय महत्वाची कामं करत असताना डावा हात नाराज होत नाही. सगळं तूच कसं काय करायचं, मग मला का असं ठेवलेलं आहे? असा डावा हात उजव्या हाताशी भांडताना गेले 50 वर्षात मी पाहिलेलं नाही. तो त्याला सहकार्य करतो. ज्यावेळेस उजवा हात थोडा कमी पडतो, डावा त्याला मदतीला जातो. अशी आमची मंडळी आहे का? एकमेकांना उचलून धरणारी अशी आमची मंडळी आहे का? प्रियानो, जसं शरीराला आरोग्य तसं आत्म्याला पावित्र्य, हे लक्षात ठेवा. 2 तुलनात्मक गोष्टी मी या ठिकाणी सांगत आहे. तुमच्या शरीराला जसं आरोग्याची गरज आहे, ते निरोगी असावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो पवित्र आणि नीतिमान असावा, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. ह्या शरीराच्या आरोग्याची आम्ही कितीतरी काळजी घेतो. थोडासा आजार पडला की डॉक्टरांची भेट घेतो. मग डॉक्टर आम्हाला तपासण्या सांगतात. मग त्या तपासण्या कधी कधी हजारो रुपयांमध्ये असतात. CT स्कॅन आहे, MRI आहे, आणि ह्या सर्व तपासण्या खर्चिक आहेत, तरी आम्ही त्या करतो. त्या केल्यावर डॉक्टर आम्हाला सांगतात कदाचित तुमच्यावर ऑपरेशन करावं लागेल. तो ऑपरेशन लाखात जातं, पण तरी आम्ही का करतो? माझं शरीर आरोग्यदायी असावं, कुठलाही रोग त्यामध्ये नसावं म्हणून आम्ही झटतो,
कर्ज काढून आम्ही कधी कधी हॉस्पिटलचं बिल भरतो. मग प्रियांनो, जसं शरीराला आरोग्य तसं आत्म्याला पावित्र्य. तुमचं शरीर निरोगी असावं यासाठी आपण किती झटतो, पण तुमचा आत्मा निर्दोष असावा, निष्कलंक असावा, कुठलाही डाग किंवा कलंक त्याला नसावा, तो पावित्र्याने भरलेला असावं यासाठी आम्ही किती झटतो. आत्मपरीक्षणाचे लक्षण. आत्म्याकडे आम्ही किती दुर्लक्ष करत आहोत. प्रत्येक पाप तुम्ही करत असताना तो आत्मा अधिक आणि अधिक रोगिष्ठ होत आहे. ह्याची आम्ही कधी दखल घेतो का? कधी कधी आमची एक वयस्कर मंडळी असतात, ते डॉक्टरकडे जातात आणि ते साध्या गोष्टी सांगतात की आम्हाला भूक लागत नाही, थोडंसं वजन कमी झालंय. आणि मग डॉक्टर त्यांना काही तपासण्या करायला सांगतात. आणि मग अनेक तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर त्यांच्याकडे येऊन म्हणतात, व्हेरी सॉरी टू से, सांगायला खूप वाईट वाटतं की तुमच्या शरीरामध्ये एक कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे. आता काहीच करू शकत नाही, तुमच्याकडे फार थोडा वेळ आहे. का बरं असं झालं? 3-4 वर्षापासून तो कॅन्सर त्या शरीराला पोखरून निघत होता, पण आतमध्ये असल्यामुळे तो आम्हाला दिसलाच नाही. आणि इतकी वेळ निघून गेली की आता शेवटी लास्ट स्टेज आलेली आहे, एंड स्टेजला आम्हाला ते दिसून येतं. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही पाप करत आहात, अशुद्ध अमंगळ व्यभिचारी विचार मनामध्ये येतात, तुमच्या आत्म्याला तो कॅन्सर पोखरून निघत आहे हे तुमच्या लक्षात येत आहे का? सर्व दुष्ट मनोवृत्ती मनामध्ये आहे. इतरांबद्दल राग आहे, इतरांबद्दल ईर्ष्या आहे, सर्व प्रकारचा स्वार्थ आहे, अनेक गोष्टींचा लोभ आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही करत असताना तुमचा आत्मा कॅन्सरने पोखरून निघत आहे. ह्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो कारण आम्हाला ते कळत नाही. हे कधी कळेल? जेव्हा त्या ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आम्ही उभं राहू त्यावेळेस आम्हाला कळेल किती उशीर झाला. त्या कॅन्सरने आमचा संपूर्ण आत्मा पोखरून तो नष्ट केलाय, आम्हाला नरकाच्या वाटेला दारवा लागेल. त्यावेळेस आमचे डोळे उघडतील, पण त्यावेळेस खूप उशीर झालेला असेल. लक्ष द्या, डोळे उघडा. शरीराचं आरोग्य तुम्ही जपता, आपल्या आत्म्याचं आरोग्य, आत्म्याला पवित्र ठेवा, पावित्र्य राखा, शुद्धाचरण टाळा. त्याचद्वारे तो आत्मा पवित्र आणि नीतिमान राहू शकतो. ज्यावेळेस डॉक्टर्स एखादं ऑपरेशन करतात, ऑपरेशन करण्यापूर्वी जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा शस्त्र ते वापरतात ते पूर्णपणे निर्जंतुक करतात, ही ते दक्षता घेत असतात. त्याला म्हणतात ऑटोक्लेव्ह किंवा स्टरलायझेशन. हे जे शस्त्र आहेत ते वाफेखाली प्रेशरमध्ये त्या ठिकाणी ठेवले जातात, यासाठी की त्यातला प्रत्येक बॅक्टेरिया, प्रत्येक व्हायरस हा नष्ट व्हावा. कारण ऑपरेशनच्या वेळेस त्या पेशंटचं पोट उघडलेलं असतं आणि जर त्या दूषित शस्त्रांनी जर शस्त्रक्रिया केली तर जंतू त्यामध्ये जातील आणि तो मनुष्य दगावू शकतो. म्हणून संपूर्ण काळजी घेऊन स्टरलाइज इन्स्ट्रुमेंट्स, निर्जंतुक केलेले इन्स्ट्रुमेंट्स याने डॉक्टर ऑपरेशन करतात. जस्ट एज डॉक्टर्स यूज स्टराइल इन्स्ट्रुमेंट्स, गॉड युजेस ओनली होली इन्स्ट्रुमेंट्स. ज्यांच्यामध्ये, ज्या पात्रामध्ये कुठलाही दोष नाही, दोष लावता येणार नाही, जे निर्दोष जगण्याचा प्रयत्न करेत, या पात्रांचा वापर करण्यामध्ये देव संतुष्ट होतो. तुम्ही त्या प्रकारचे पात्र आहात का? कॅन गॉड यूज यू ॲज इज होली इन्स्ट्रुमेंट्स? लक्ष दिलं पाहिजे प्रियांनो. जर आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत त्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये कारचं सर्व्हिसिंगला मी गेलो होतो आणि त्या शोरूम मध्ये एक सुंदरशी पाटी मला दिसली आणि त्याने माझं लक्ष वेधलं गेलं. ते जे कारचं शोरूम आहे त्यामध्ये जी पाटी होती त्यामध्ये असं लिहिलं होतं, वी एम ॲट झिरो डिफेक्ट्स. वी एम ॲट झिरो डिफेक्ट्स. ते जे वर्कशॉप आहे तिथले जे मॅनेजमेंट आहे, जे कर्मचारी आहेत, त्यांचं असं ध्येय आहे, अशी महत्वाकांक्षा आहे की जे कस्टमर आमच्याकडे येतात त्यांच्या गाडीमध्ये कुठलाही दोष नसावा. सो बारीक सुद्धा दोष नसून ती निर्दोष गाडी असावी आणि आमच्या कस्टमरला आम्ही खुश करावं, यासाठी ते महत्वाकांक्षी झालेले आहेत. रात्रंदिवस ते कष्ट करतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतात. का? तर ती गाडी निर्दोष अशी आमच्या कस्टमरला द्यावी. ते पाहून ख्रिस्ती म्हणून मलाच लाज वाटली. हे लोक एक गाडी निर्दोष करण्यासाठी महत्वाकांक्षी होतात, आवेशाने पेटलेले आहेत, रात्रंदिवस कष्ट करतात. मग प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणारा यांनी जर आपल्या आयुष्याचं हेच ध्येय ठेवलं, आय एम ॲट झिरो डिफेक्ट, माझ्यामध्ये कुठलाही दोष नसावा, कुणी माझ्याकडे बोट दाखवू नये, आचार विचाराने उच्चाराने मी शुद्ध असावं, याचं आम्ही महत्वाकांक्षी आहोत का? का नसावं? ते तर पैसा मिळवण्यासाठी करतात, आम्हाला अनंतकालिक जीवन आमची वाट पाहत आहे, पण त्यासाठी वी शुड एम ॲट झिरो डिफेक्ट. असं आमचं शरीर आहे का की ज्या शरीरामध्ये आम्ही निर्दोष आणि निष्कलंक असं त्या सिंहासनासमोर, त्याच्या न्यायासनासमोर आम्ही उभे राहू? ख्रिस्ताचं शरीर ही आमची मंडळी आहे. अनेकदा आपण पाहतो की एखाद्या मनुष्याला पॅरालिसिस झालेला असतो, म्हणजे हात तर आहे, जागेवर आहे, हातावर मांस आहे, स्नायू आहेत,
परंतु हात हलवता येत नाही, कारण त्याचं सामर्थ्यच निघून गेलेलं आहे. असं का होतं बरं? एकच कारण आहे की त्या हाताचा मेंदूशी संबंध तुटलेला असतो. कुठलाही अवयव ज्याचा मेंदूशी संबंध तुटलेला आहे त्याला पॅरालाइज असं म्हणतो. ते सामर्थ्यामध्ये राहत नाही, तो अशक्त असतो. ख्रिस्ताची मंडळी, जी आमची मंडळी आहे, ते शरीर आहे ख्रिस्ताचं, पण त्याचा मस्तक कोण आहे? तो तर ख्रिस्त आहे. जर तुमचं ख्रिस्ताबरोबरचं कनेक्शन तुटलेलं आहे, त्याचा नातेसंबंध बिघडलेला आहे, तर आम्ही ह्या अवयवामध्ये एक असमर्थ, निष्फळ, निष्क्रिय असे अवयव आहोत, कारण आमचा त्या मेंदूशी संबंधच राहिला नाही. अशी आम्ही ख्रिस्ताची मंडळी आहोत का? ख्रिस्ताचं शरीर आहोत का? आणि शेवटी संत पौल आमची जी मंडळी आहे त्याला ख्रिस्ताची वधू असं त्या ठिकाणी दाखवत आहे. करंथीकरास दुसरं पत्र, याचा 11वा अध्याय 2रं वचन, तो म्हणतो, मी एका पतीबरोबर तुमचं वाग्दान केलं आहे, अशासाठी की तिला एक शुद्ध कुमारी म्हणून तुम्हाला सादर करावी. तो जो पती आहे ना वर, तुमचा वाग्दत्त वर जो आहे, तो वर बसलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही आणि मी त्याची ख्रिस्ताची वधू आहोत. ख्रिस्ताची मंडळी ताडेवाला रोड ही ख्रिस्ताची वधू आहे. हे आपण कधी लक्षात घेतलंय का? नसेल तर ह्या 36व्या वर्धापन दिनी एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवूया, पुढील वर्षामध्ये याचं भान आपण ठेवूयात की आम्ही त्या वाग्दत्त वराची आम्ही वधू आहोत. तुम्ही आणि मी ख्रिस्ताची वधू आहोत. मग जर आमचं वाग्दान झालेलं आहे, वी आर एंगेज टू जीसस क्राइस्ट, मग तुमचं नाव देखील बदललेलं आहे. तुमचं नाव आता काय माहितीये का? जो कोणी ज्यांचं वाग्दान झालं नाही त्याविषयी मी बोलत नाही, पण जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं त्या पतीशी ख्रिस्ताची वाग्दान झालं असेल, तर मग आजपासून तुमचं नाव मिसेस जीसस क्राइस्ट हे तुमचं नाव झालंय. एखादी वधू आहे, ज्यावेळेस तिचा विवाह होतो त्यावेळेस वडिलांचं नाव जाऊन पतीचं नाव तिथे लागतं, तिचं माहेरचं आडनाव जाऊन सासरचं आडनाव लागतं. तसंच जर तुमचं त्याच्याशी वाग्दान झाले असेल तर तुमचं नाव बदलून जातं. तुमचं नाव स्वतःचं घ्यायचं, पुढे जीसस क्राइस्ट असं लावायचं. मग जर तुमचं नाव मिसेस जीसस क्राइस्ट झालं आहे तर त्याला शोभेल, त्याच्या नावाला शोभेल असं तुमचं आचरण असतं का? का तुमच्या आचरणाद्वारे, आचार विचार आणि उच्चाराद्वारे त्या ख्रिस्ताच्या नावाला तुम्ही काळंबा लावला आहेत का? त्याच्या नावाला तुम्ही बट्टा लावत आहात का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. होय, त्या शेवटल्या दिवशी पुष्कळ लोक त्याकडे येतील आणि ते म्हणतील, प्रभूजी प्रभूजी, तुझ्या नावाने आम्ही संदेश दिले, तुझ्या नावाने आम्ही भूते काढली, तुझ्या नावाने आम्ही महत्कृत्य केली नाहीत काय? येशू त्यांना काय म्हणेल? होय, माझ्या नावाने तुम्ही काढलं कडे, संदेश दिला खरं, पण खिशे स्वतःचे भरले. प्रभू प्रभू माझ्या नावाचा उपयोग केला, पण माझ्या नावाला तुम्ही काळिंबा लावला, बट्टा लावला, कारण माझं नाव घेतलं, माझ्या नावाने संदेश दिले, पण स्वार्थ स्वतःचा पाहिला, गौरव स्वतःचं करून घेतलं, खिशे स्वतःचे भरले. अशा प्रकारचे लोक, त्यांना तो म्हणेल, मी तुम्हाला खचित सांगतो, मला तुमची ओळख कधीच नाही. अहो अनाचार करणाऱ्यानो, मजपासून निघून जा. अशा प्रकारे तो जो आमचा पती आहे, वाग्दत्त पती, त्याच्याशी आम्ही व्यभिचार केलेला आहे का? विश्वासघात केलेला आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रियानो, आमचं हे पती पत्नीचं नातं आहे. तुम्ही वाग्दत्त झालेली वधू असेल तर फार आतुरतेने तुम्ही त्या वाग्दत्त पतीची तुम्ही वाट पाहत आहात का? तो लवकरच येणार आहे आणि आमचं लग्न त्या ठिकाणी होणार आहे, कोकऱ्याचं लग्न होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे, पती पत्नीचं एक अतूट नातं असतं. पती पत्नीच एक एकजूट असं नातं असतं. आणि अशाच प्रकारे नवविवाहित हे जोडपं आहे, पती पत्नी आहेत, नुकतंच लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी ती जी पत्नी आहे, नवविवाहित पत्नी, ती आपल्या पतीला म्हणते, पहा आपलं आता अरेंज मॅरेज झालंय, मला तुमची फारशी कल्पना नव्हती, पण आपलं आता लग्न झालंय, लोकांसमोर आणि परमेश्वराच्या साक्षीनं आपण वचनबद्ध झालेलो आहोत. आता मरणापर्यंत आपण एकनिष्ठ राहणार याची शपथ आपण घेतलेली आहे, पण मला तुम्हाला एक कबुली द्यायची आहे. ती कबुली अशी आहे की लग्नापूर्वी माझा एक प्रियकर होता, ज्याच्यावर मी खूप प्रेम करत होते. अनेक वर्ष आमचं एकमेकावर प्रेम होतं. काही कारणास्तव त्याशी मी लग्न करू शकले नाही. आता मी तुमची पत्नी झाली, पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आणि ती एक विनंती अशी आहे की फक्त एक आठवडा तुम्ही मला माझ्या प्रियकराबरोबर जाऊ द्या, आम्ही थोडंसं फिरून येऊ, आणि नंतर आयुष्यभर मी तुमची विश्वासू पत्नी म्हणून राहील, पण एक आठवडा मला त्या प्रियकराबरोबर जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतं, तो पती तिला जाऊ देईल का? तू म्हणाले, बघ लग्नापूर्वी काय झालं मला याच्याशी काही घेणं देणं नाही, पण ज्या वेळेस तू माझ्याशी लग्न केलेलं आहेस, तू माझ्याबरोबर वचनबद्ध झालेली आहेस, तू माझ्याबरोबर शपथ घेतलेली आहेस, येथून पुढं तू कुणाचीच होऊ शकत नाही, कारण तू माझी पत्नी आहेस. ती पत्नी थोडा विचार करते आणि मग हळूच म्हणते, अजून एक छोटीशी विनंती करते.
बरं हरकत नाही, एक आठवडा नाही, एक दिवस जाऊ द्याल का? एक दिवस माझ्या प्रियकराबरोबर, आणि मग मी तुमची राहील, संपूर्ण आयुष्यभर राहील. तो पती तयार होईल का हो त्याला? एक दिवस सुद्धा नाही. कारण आता मी तुझा लग्नाचा पती आहे, विवाहबद्ध पती आहे, एक दिवस सुद्धा तू जाऊ शकत नाही. यावरती पत्नी शेवटी म्हणते, आता शेवटचं एकदाच विचारते, एक दिवस नाही, एक तास जाऊ द्याल का? तू काय म्हणला? शेवटी रागवेल तो. एक तास काय, तू एक क्षण सुद्धा त्याची होऊ शकत नाहीस, कारण तू आता माझी पत्नी आहे. प्रियांनो, जे सर्व पती या ठिकाणी बसले त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही आपल्या पत्नीला परपुरुषाच्या बरोबर एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी वागू शकत नाही, तर मग त्या पतीकडे पहा. तो जो तुमचा वाग्दत्त पती आहे, त्याच्याशी किती दिवस, किती वर्ष विश्वासघात करून, त्याच्याशी बेईमान होऊन, जग जो तुमचा प्रियकर आहे, जग जो तुमचं सर्व लाड भागवतो, तुमचे सर्व सुख त्या ठिकाणी भागवतो, त्या जगामध्ये एकनिष्ठ होऊन, जगाच्या कुशीत जाऊन, जगाशी मन मिळव करून, त्या पतीशी तुम्ही किती दिवस, किती वर्ष विश्वासघात केलेला आहे. ख्रिस्ती मंडळी बेईमान झालेली आहे. आपल्या वाग्दत्त पतीला सोडून जग जो आमचा सखा, जो आमचे सर्व सुख भागवतो, त्यामध्ये आम्ही विलीन झालेलो आहोत. जगाच्या कुशीत गेलेलो आहे, जगाशी हात मिळवणे केलेले आहे. आणि तो आमचा प्रियकर हा जग आहे, त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ झालो आहोत. आमच्या पतीला आम्ही विसरलेलो आहोत. आणि म्हणून याकोब म्हणतो, अहो व्यभिचारी लोकांनो, जगाशी मैत्री, देवाबरोबर वैर आहे. तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो, तो देवाचा वैरी ठरलाय. प्रियांनो, आज जर तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात, तर आपले डोळे उघडा, ह्या प्रियकराला सोडा, आणि जो तुमचा पती आहे त्याशी विश्वासूपणे राहा. का राहा? कारण लवकरच तुमचा विवाह होणार आहे. कुठे लिहिलेला आहे? प्रगटीकरण्याचा 19वा अध्याय, त्यामध्ये म्हटले, खोकऱ्याचं लग्न निघालं आहे आणि त्याच्या वधूनं स्वतःला सजवलेलं आहे, त्याने स्वतःला नसवलेलं आहे. कशाने? तलम तागाची वस्त्र याने तिने नेसलेली आहे. आणि ही तलम तागाची वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य ही आहेत. त्या विवाहासाठी तुम्ही तयार आहात का? त्या विवाहाच्या दिवशी ज्यावेळेस तो पती तुमच्याकडे येईल आणि कोकऱ्याचं लग्न होणार आहे, त्यावेळेस वधू जशी सुंदर दिसते, आपल्या सर्वांना ठाऊक आहे, ह्या लग्नाच्या दिवशी वधू सुंदरसा पांढरा पोशाख घातलेला असतो, साडी असते किंवा गाऊन असतो, आणि सर्वांचं लक्ष त्या वधूकडे जातं. तसंच ख्रिस्ताची वधू म्हणून सर्वांना सुशोभित अशी दिसावी, ही जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला वस्त्र नेसली पाहिजेत. कोणती वस्त्र? तागाची तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य. ही नीतिकृत्य तुमची आहेत का? दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना तुम्ही नीतीने वागत आहात का? सत्कृत्य करत आहात का? शुद्ध आचार, विचार आणि उच्चार याद्वारे तुम्ही जगत आहात का? नसेल, ती वस्त्र जर तुमच्याकडे नसतील, तर कोकऱ्याच्या लग्नाच्या दिवशी ख्रिस्ताची वधू नग्न अवस्थेमध्ये सर्वांना दिसेल. हे कोण सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला धोक्याचा इशारा देत आहे. प्रगटीकरणाचा 16वा अध्याय 15 वचन पहा, जसा चोर येतो तसा मी येईन. आपण नग्न असं चालू नये आणि आपली लाज लोकांस दिसू नये, म्हणून जो कोणी जागृत राहतो आणि आपली वस्त्र राखतो तो धन्य. तुमची वस्त्र राखा. तुम्ही जर ख्रिस्ताची वधू आहात तर नीतिकृत्य वस्त्र धारण करा, नाहीतर त्या कोकऱ्याच्या लग्नाच्या वेळेस ख्रिस्ताची वधू नग्न अवस्थेमध्ये सर्व जगाला दिसेल. आणि म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ताची मंडळी हे देवाचा शेत आहे. शेतीचा नियम लक्षात ठेवा, जी पेरणी तीच कापणी. आत्म्याची पेरणी करा, सार्वकालिक जीवनात तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे ख्रिस्ताची मंडळी जी आहे ही देवाची इमारत आहे. कशाचं बांधकाम करतात हे महत्व आहे, किती मोठं करतात ह्याला महत्व नाही. सोनं, रूप, मौल्यवान पाषाणाचं बांधकाम करा, अग्निपरीक्षेमध्ये टिकून राहील. ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे, आणि म्हणून शरीरामध्ये फूट नसावी, एकमेकाचा सन्मान करा आणि ह्या शरीराला निरोगी पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्ताची मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे, आणि म्हणून वधूने आपला पेहरा पहनावा, यासाठी की तिची आत्मिक नग्नता झाकली जाऊन आमची जी नीतिकृत्य आहेत ही सर्व लोकांना दिसावी. म्हणून तुम्ही दक्षता घ्या. आत्ममंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण आज आमच्या मंडळीच्या वर्धापन दिनी आमचं खरं स्वरूप, आमचं महत्त्व तू आम्हाला दाखवलेलं आहेस. पवित्र आत्म्याकरवी तुझ्या वचनाने प्रभू तू आम्हाला त्या ठिकाणी प्रेरित केलेलं आहेस, आणि म्हणून आम्ही केवळ वचन ऐकणारे असून त्याप्रमाणे आचरण करणारे असावं, यासाठी या मंदिरातून आम्ही बाहेर पडत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक, तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तू आमच्यावर कर. प्रत्येकाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर, यासाठी की तुझ्या दृष्टिकोनातून संतुष्ट जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. पुढील वर्षामध्ये प्रभू आम्ही तुझं शेत, तुझी इमारत, ख्रिस्ताचं शरीर आणि ख्रिस्ताची वधू म्हणून जाण्यास आम्ही सज्ज होतो.
आम्हाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. सॉरी. खरोखर आज जो संदेश आलेला आहे त्याद्वारे आमच्यामध्ये जे पाहुणे वक्ते आहेत आणि त्यांचं नाव त्याच्या समोर रेव्हरंट आणि डॉक्टर आहे. दोन गोष्टी आहे, रेव्हरंट आणि डॉक्टर. आता तुम्हाला काय वाटतं, ते रेव्हरंट जास्त वाटत होते की डॉक्टर जास्त वाटत होते? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. म्हणजे डॉक्टरच्याकडे जाणारे लोक कमी आहे इथे असं वाटतंय मला. निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मेडिकल फील्डमधून आणि मेडिकल सेवेमध्ये बहुत समय घालवलेला आहे, परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवाच्या सेवेला प्राधान्य दिलं. प्रेज द लॉर्ड. निश्चितच रेव्हरंट हे पद, तुम्ही रेव्हरंट कार्य जास्त करा किंवा कमी करा, हे पुढे लागणारे डॉक्टरच्या अगोदरच लागणार आहे. परंतु प्रियांनो, रेव्हरंट आणि डॉक्टर या दोघांना जेव्हा आपण जुळवणी करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जोवर तुमचे आणि माझे पाप हे तुमच्या समोर उघडकीस येत नाही तेव्हा त्याची कबुली किंवा प्रायश्चित पुढे येत नाही. त्याचप्रमाणे डॉक्टरच्या समोर गेल्यानंतर तुमचे आजार, तुमच्या समस्या, तुमच्या प्रॉब्लेम हे तुमच्या समोर येत नाही किंवा डॉक्टरच्या समोर येत नाही तोपर्यंत त्याची ट्रीटमेंट घेतली जात नाही. आणि आज 36 वर्ष पूर्ण होत आहे आणि मंडळीसाठी एक उत्तम असा संदेश प्रभूमध्ये ह्या प्रभूच्या अभिषिक्ताने देव केलेला आहे. आणि परत एक वार हीच गोष्ट सांगितलंय की हे 36 वर्ष जेव्हा पूर्ण झालेले आहे तेव्हा आम्हाला समाधानी आणि संतुष्ट बसता कामा नये. कारण की हे कार्य जे मंडळीचं थीम आहे, बलाले नव्हे पराक्रमे नाही तर माझ्या तो आत्मा आज देखील आमच्यामध्ये, आणि त्याच आत्म्याच्या द्वारे सन्माननीय पाळक साहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे. त्या आत्म्याच्या द्वारे जो आपल्या हृदयाची पकड घेतो आणि हृदयातले दोष दाखवतो ते सर्व आमच्या समोर उघडकीस आणलेले आहे. नवीन वर्षाच्या प्रथम दिनी नुसतं ख्रिस्ती लोकच नव्हे तर सगळे जगातले लोक रिझोल्युशन असतं की बाबा ह्या वर्षी मी निश्चय करतो की मला ह्या गोष्टी वर्षभर करावायच्या आहे. आणि निश्चितच ह्या गोष्टी करण्याकरता विशेष करून मनुष्य किंवा प्रत्येक व्यक्ती म्हणतो की नाही, यावर्षी मी एक्सरसाइज करेल, मॉर्निंग वॉक करेल, मी खाण्यामध्ये बदल करेल किंवा आपल्या शरीराच्या किंवा हायजीनच्या बद्दल अनेक गोष्टी आपण जपतो. त्याच प्रकारे पाळक साहेबांनी सांगितलं की आपण पुष्कळ पैसा देखील खर्च करतो यासाठी की उत्तमात उत्तम आरोग्य किंवा जे काय आमचे डिसीज आहे, आजारपण आहे, व्याधी आहे ते पूर्णपणे घालवलं जावं. याच्या मागे एक मोठं इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यासाठी निश्चितच कोरोना नंतर मेडिक्लेम हे कॉन्सेप्ट आणखीन पुढे आलं किंवा मेडिक्लेम करा, माहित नाही कधी कोणती वेळ आली तरी आम्हाला आमच्याकडे पैसे हवे आणि ती ट्रीटमेंट आम्हाला मिळावे याकरता आपण दर महिना आपल्या कुटुंबासाठी हजारो रुपये, 30,000 40,000 रुपये खर्च करतो. 18% GST पण भरतो गव्हर्नमेंटला. आणि या सर्व गोष्टी करत असताना प्रश्न हाच येतो की आपल्या शरीरासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण विविध प्रकारे तरतूद करतो की आम्हाला आमचं कुटुंब सुखी निरोगी राहावं, परंतु आमच्या कुटुंबामध्ये आत्मिक जीवन, जो आत्मा आहे ज्याला मरण नाही, शरीर आहे, तुम्ही किती ट्रीटमेंट केले, किती पैसा खर्च केला, किती मोठे डॉक्टर केले, तरी देखील मरण हे निश्चित आहे. परंतु जे विश्वासात चालतात, प्रार्थनेत चालतात, त्यांना मरण नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांना सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासाठी करायचं हेच आहे की आम्हाला विश्वासात, प्रार्थनेत, प्रभूमध्ये, येशूमध्ये चालायचं आहे. परंतु मंडळी म्हणून आजच आपण ऐकलेलं आहे की मंडळी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जात असताना आम्हाला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही जा आणि लोकांना माझी सुवार्ता गाजवा, देवाच्या वचनाची घोषणा करा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आपले शिष्य करा. हेच प्रियांनो, आम्ही समाधानी बसता कामा नाही, तर आम्हाला निरंतर प्रयत्न करायचे की आपल्या आचरणाच्या द्वारे, आपल्या मुखाच्या द्वारे आपण ख्रिस्त इतरांना प्रगट करावा. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी
जर तुमच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये मलिनता आहे, दोष आहे, तर लोक म्हणतात अरे ये भी हमारे जैसा ही आहे, हा व्यक्ती देखील आमच्यासारखाच आहे, ही व्यक्ती देखील आमच्यासारखा आहे. मग तुमचं किती पण ख्रिस्तीपणातले मोठे मोठे संदेश असतील, कितीतरी कदाचित अन्य भाषेच्या प्रार्थनाही असतील, कदाचित तुम्हाला काहीतरी प्रभूमध्ये कृपादान मिळालं, त्याच्याद्वारे तुम्ही आरोग्य देत असतील, परंतु ते कार्यकारी प्रभावी ठरणार नाही. कारण की ते तुमचं शरीर, तुमचे आचरण हे दाखवतं की जरी हे या सगळ्या गोष्टी तो बोलत असला, आत्मिक गोष्टी बोलत असला, परंतु त्याचं शरीर, त्याचे विचार व त्याचं जे काही आचरण आहे ते ख्रिस्तापासून दूर आहे. आणि यासाठी प्रियानं या वर्षामध्ये तुम्हाला आणि मला ते पावित्र्य जपायचं आहे. आणि यस, मनुष्य म्हणून आम्ही कमी पडतो, मनुष्य म्हणून आम्ही दुर्बळ आहोत, या गोष्टीची जाणीव आम्हाला आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व अधर्म आणि पापापासून शुद्ध करतं. केव्हा? जेव्हा आपण आपली पाप पदरी घेतो. आपण पाप पदरी घेतच नाही आणि आपण म्हणतो की देवा मला तू शुद्ध कर, तर त्याचा लाभ तुम्हाला आणि मला मिळणार नाही. तर दररोज नुसतं प्रभू भोजन पहिल्या रविवारी त्या पुरेसं नाही, दररोज जेव्हा आत्मा तुम्हाला आणि मला सुचवतो, आत्मा तुम्हाला आणि मला आपले दोष दाखवतो, त्या समय आपण आपले पाप पदरी घेणं आणि देवाच्या समोर, ख्रिस्ताच्या समोर कबूल करणं हे अतिशय गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे किंवा आज 1 तारीख आहे, प्रत्येक पाळक ह्या संदेशावर जोर देणार आहे किंवा ह्या मेसेज पास करणार की प्रत्येक रविवारी किंवा प्रत्येक भक्तीमध्ये हजर राहा. प्रत्येक भक्ती आणि प्रत्येक रविवारी किंवा सभेमध्ये तुम्ही हजर राहा. कारण की जेव्हा आपण मंदिरात येतो तिथे देव आहे, देवाची मोकळीकता आहे, तिथे अनेक गोष्टी तुम्हाला देव प्रदर्शित करेल. आणि त्यामध्ये ही गोष्ट देखील आहे की तुमचे आणि माझे पाप वचनाच्या तलवारीच्या द्वारे आणि वचनाच्या प्रकाशाच्या द्वारे उघडकीस येणार आहे. जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांनी कशाची आवड धरली? कारण की ते त्यांना प्रिय होते. आज परत एक वार आपल्याला मी हे सांगू इच्छितो की जर आपण मंदिराला येत नाही, आपण चर्चला येत नाही आणि आपण घरीच आहोत. आणि अनेक जण होतं पाळकचा खूप छान संदेश देतो, खूप आम्हाला मंडळीचे ऑनलाईन मिनिस्ट्री खूप आवडते, आम्ही घरी बसतो आणि आम्ही ऐकतो, आम्ही 2-2दा ऐकतो, 3-3दा ऐकतो. प्रियांनो, हे ऑनलाईन मिनिस्ट्रीसाठी मंदिर देवाने उभारून दिलेलं नाही. 36 वर्ष पूर्ण असताना अनेक लोकांचा देवाबरोबर 36चा आकडा आहे, असं कुठेतरी दिसून येतं की 36चा आकडा आहे. किंवा मंडळीच्या काही एल्डर्स बरोबर किंवा पाळक साहेबावर 36चा आकडा आहे, त्यामुळे त्यांना मंडळी आवडत नाही. हो प्रियांनो, आता समय आलेला आहे. 36 वर्षाची जर आपण मंडळी झालेली आहे आणि आपल्या घराने या मंडळीमध्ये प्रभूने उभारलेले आहे, घडवलेले आहे, वाढवलेले आहे, तर आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा की देव तुम्हावर नियमित प्रीती करतो, त्याच्या करुणेला कधी खंड पडत नाही. कारण की आमच्या अपराध आणि पापामुळे आम्ही कधीही भस्म झालो असतो, परंतु त्याच्या करुणेला खंड पडत नाही. त्यामुळे आज आम्ही वर्ष 2025 मध्ये प्रवेश केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणखी किती वर्ष? प्रभू म्हणतो ह्या वर्षी प्रभू राहू दे. आपल्या झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, हे विसरता कामा नाही. कठीण दिवस आहे प्रियांनो, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, दडपण आहे, डिप्रेशन आहे. यामुळे निश्चितच एक मनुष्य म्हणून आपण जगतो, वावरतो, परंतु या जगामध्ये सर्वाईव्ह करत असताना निश्चितच देवाचं वचन ऐकणं, त्यानुरूप आचरण करणं हे खूप कठीण होऊन बसलेले. अनेक जण इथे बसलेले डिस्टर्ब असतात, मंदिरामध्ये येऊन देखील डिस्टर्ब असतात. हो प्रियांनो, त्यासाठी मनापूर्वक आपण देवाला समर्पित आणि तयारीनिशी येणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा डॉक्टरच्याकडे जातो तर तेव्हा डॉक्टर साहेब तेच म्हणणार आहे की येस, तुम्ही पहिले ह्या टेस्ट करून या, म्हणजे तुमचं काय आजारपण ते आम्हाला उघडकीस येईल, म्हणजे मला ट्रीटमेंट देता येईल. येस प्रियांनो, आपण घरून मंदिराकडे निघत असताना परत एक वेळा आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करा की देवा, माझी परिस्थिती ही आहे. आणि जेव्हा आपण आपली परिस्थिती जाणून मंदिरात येतो तेव्हा देव तुम्हाला ट्रीट करून बरे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, जे गुप्त पाप आहे, जे कदाचित आमच्या नजरेस येत नाही, ते देखील तो दाखवणार आहे. काही गोष्टी ज्या आहे ते ह्या ज्या काय मेडिकल अप्लायन्स त्याच्यामध्ये लक्षात येत नाही, ते लक्षात येत नाही. परंतु प्रियांनो,
देवाच्या ह्या स्कॅनिंगमध्ये प्रत्येक गोष्ट लक्षात येत असताना मंदिराला येऊन जेव्हा तुमचे आणि माझे बाप उघडकीस येतात आणि ते तुम्ही कबूल करतात आणि तुम्ही म्हणतात की यस, देवा सुंदर असं मंदिर मला दिलेलं आहे, प्रेज द लॉर्ड. माझ्या अनेक पिढ्यांनी किंवा अनेक वर्षांनी मी हे मंदिर बघितलेलं. आता ही वेळ आलेली प्रभू की या मंदिरामध्ये येत असताना ह्या देवाने ज्याने अद्भुतरित्या या मंदिर व मंदिराची योजना आखली, त्याची माझ्यासाठी देखील अद्भुत योजना आहे, प्रेज द लॉर्ड. यस, मी गरीब आहे, मी अडचण येते, मी समस्या येते, माझ्याकडे अनेक गोष्टीची उणीव आहे, या गोष्टीची जाणीव मला आहे. परंतु मला ही गोष्ट माहिती आहे की माझा देव संपूर्ण सृष्टीचा निर्माण करताय, प्रेज द लॉर्ड. आणि देव जर मला अनुकूल आहे तर मला कोणतीही परिस्थिती प्रतिकूल नाही. ती गॅरंटी, ते अभिवचन, ते आश्वासन कुठे मिळणार आहे? ते पवित्र मंदिरात आणि पवित्र शास्त्रातच मिळणार आहे. जगामध्ये तुम्ही घेणार तर तुम्ही म्हणणार आहे, जसं आपण LIC मध्ये म्हणतो, जीवन में और जीवन के बाद. ते जीवन के बाद तुम्हाला काही मिळत नाही, तुमच्या कदाचित फॅमिलीला काहीतरी मिळेल. परंतु इथे लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्हाला जीवनच्या बाद एक आणखीन जीवन आहे आणि ते जीवन तुम्हालाच मिळणार आहे. ते जीवन तुम्हालाच मिळणार आहे. पाळकसाहेबांनी जसं सांगितलंय की जे तुम्ही करतात तेच तुम्हाला फेडावं लागणार आहे. आज जर तुम्ही सत्कृत्य येशूसाठी केले तर आशीर्वादाचं मुकुट तुमच्या मस्तकी. परंतु जर दुष्कर्म तुम्ही केले तर निश्चितच त्याचं प्रतिफळ या जगामध्ये व जगाच्या नंतर एक अग्नीचा सरोवर आहे, तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, मी परत एक वार आपल्याला सर्वांना विनंती करतो की जो आज संदेश आलेला आहे, आपल्याकडे स्मार्टफोन आहे, परत एक वार घरी जा, शांत बसा, रात्रीच्या वेळेस बसा, निवांत बसा आणि परत एक वार ऐका, प्रेज द लॉर्ड. कारण की अतिशय नुसतं मार्मिक म्हणण्यासाठी नव्हे, किंवा असं मी म्हणणार नाही की निश्चितच हृदयस्पर्शी असं देखील मी म्हणणार नाही, परंतु तुम्हाला ख्रिस्ताकडे आणखीन मजबूतीने पुढे नेण्यासाठी हा संदेश अतिशय उपयोगी ठरणार आहे, प्रेज द लॉर्ड. आत्म्याने भरून आलेला हा संदेश प्रभू तुम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आणि 36च्या नंतर 37 येतच, प्रेज द लॉर्ड. हा, तर ह्या वर्षी 36चा आकडा आपोआप जाईल, परंतु तो तुम्हाला मला घालवायचा आहे, प्रेज द लॉर्ड. 36 मध्ये 365 दिवस आहे. 365 दिवसांपैकी पहिल्याच दिवशी आपला 36चा आकडा प्रभूमध्ये आपल्याला घालवून द्यायचा आहे आणि प्रभूच्या मागे चालणारा असा सेवक, दास व दासी म्हणून, जसं पाळक साहेबांनी सांगितलंय की आम्हाला मिसेस येशू ख्रिस्ती मंडळी, मंडळ नाही मंडळी आहे, आणि मंडळी ही देवाची वधू आहे. आणि येशूचं आगमन जवळच असताना आपण तयारी करूया. आणि धन्यवाद देतो सन्माननीय पाळक साहेबाला की अतिशय उत्तम संदेश त्यांनी दिला. आणि संदेश देत असताना जो आत्म्याचा स्पर्श प्रत्येकाला, किती लोकांना आशीर्वाद प्राप्त झाला? हात वर करा, हात खाली करा. किती लोकांना दर रविवारी आशीर्वाद हवा? हात वर करा. बघा, मी बघत आहे, जस्ट कॅमेरा लगाव. निश्चितच आपण हात वर करत असताना एक आपले कदाचित ओजसच्या कॅमेऱ्यातून आपण सुटणार, परंतु देवाच्या कॅमेऱ्यातून सुटणार नाही. तो आपला हात बघतो. आणि त्यामुळे पहिल्या दिवशी तरी निदान आपण देवाला फसू नाही. मी तर म्हणतो आयुष्यभर देवाला फसू नाही, परंतु आम्ही चुकतो, अनेकदा चुकतो. देव आम्हाला क्षमा देखील करतो. परंतु देवाने आज तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याला धन्यवाद असो. आता आपण एक गीताची सेवा आणि आमच्यामध्ये प्रतीक आहे आणि मी